परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 9 ऑगस्ट. भक्ताने रिद्धिसिद्धींपासून दूर असावे. भगवंत मिळण्याच्या आधी भक्ताला भगवंताचे वैभव मिळायला सुरुवात होते. त्याच्याकडे रिद्धिसिद्धी, प्रसिद्धी, यश, कीर्ती त्याचा शोध घेत येतात. त्याच्या सज्जनतेमुळे, सत्शीलतेमुळे तो सभोवतालच्या लोकांच्या आदराला प्राप्त होतो. त्याच्या या गुणांची कदर करणारे समाजातील कितीतरी चांगले लोक त्याला प्रसन्न राखण्यात, समाधान देण्यात धन्यता मानतात. त्याच्यासाठी मात्र अशा वेळी धोका निर्माण होऊ शकतो. जर भक्ताच्या ठिकाणी विवेक दृढ झाला नसेल तर तो भक्ती म्हणजेच भगवंतांचे प्रेम विसरतो आणि लोकांनी देऊ केलेल्या भोगांमध्ये मशगूल होतो. ज्याच्या भक्तीमुळे आपला लौकिक वाढतो आहे त्या भगवंतांना भजण्याऐवजी रिद्धिसिद्धींना भुलतो. या भोगांसाठी स्वतःला योग्य समजायला लागतो व भगवंतांना अंतरतो. सावध व विवेकी भक्त, साधक मात्र या ठिकाणी जागृत असतो. त्याला नक्की वाटते की या प्राप्त होणाऱ्या लौकिकाला मी योग्य नाही. नको धन, नको मान, नको लौकिक आगळा, सोडवी हा परी माझा मोहपाशातुनी गळा. अशा प्रकारची प्रार्थना तो करू लागतो. मात्र तरी देखील खऱ्या भक्ताचा लौकिक वाढतो हे खरे आहे. त्याच्या मुखातून दुर्गम अशा शास्त्रवचनांचा अर्थ सहज रीतीने प्रगट होऊ लागतो. क्वचित वाचासिद्धी कोणाकोणाला अनुभवाला येते. त्याला भूतभविष्य समजते आहे असे वाटावे अशी विधाने त्याच्या मुखातून येतात. त्याचे ज्ञान समाजात मान्यता पावते. परिणामी त्याची प्रसिद्धी अधिकच वाढते. अशा परिस्थितीत ज्याचा भाव शुद्ध आहे त्या भक्ताचा विवेक जागृत राहतो. ज्याचा भाव शुद्ध नसतो तो मात्र या परिस्थितीचा व्यक्तिगत सुखासाठी फायदा करून घेतो. पण कधी ना कधी त्याचे खरे स्वरूप लोकांसमोर येते. परिणामतः तो परमात्म्याला तर अंतरतोच, पण कालांतराने त्याला अनुसरणारे लोकही त्याच्यापासून दूर जातात. म्हणून भगवंतांच्या अलीकडचे काही मिळाले तरी बुद्धी स्थिर असावी. तुकाराम महाराज तर विठ्ठलाला म्हणतात की देवा, एकतर तुझ्याकडे कोणी येत नाही आणि जे कोणी येतात त्यांना तू रिद्धिसिद्धींसारख्या किरकोळ गोष्टी देऊन स्वतःपासून दूर ठेवतोस. पण मी मात्र फसणार नाही. मला फक्त तुझ्याच भेटीची आस आहे. मागणे ते देवा, आम्हा तुझी चरणसेवा. आन नेघो देसी तरी, रिद्धिसिद्धी मुक्तिचारी. तुझ्या भेटीच्या आड येणारी कोणतीही गोष्ट मला नको. बुद्धी स्थिर असेल, विवेक जागृत असेल तरच असे उद्गार येणे शक्य आहे. भगवंतांवरच भरोसा असावा, कसाही आणि कितीही कठीण प्रसंग आला तरी. साधकांसाठी हा अभ्यास अवघड आहे, पण आवश्यक आहे. कसेही दिवस आले, प्रसंग आले तरी भगवंतांवर आढळ विश्वास. व्यक्तींवर नाही, धनावर नाही, परिस्थितीवर नाही. असे जर करता आले तरच उद्धाराचा मार्ग मोकळा होणार आहे. भगवंत परीक्षा पाहतो आहे, धैर्य पाहतो आहे असा भाव ठेवून राहावे. शुद्ध भावनेने वर्तन करावे, त्यानेच चित्तशुद्धी होणार आहे. सर्व प्रकारचे भोग प्राप्त पुरुषाकडे चालून येत असतात. मात्र त्या सर्वांमध्ये असूनही अलिप्त असणे हेच प्राप्त पुरुषाचे वैशिष्ट्य आहे. साधना करता करता जीवन निर्मळ होत जाईल. प्राप्त कर्मे ईश्वरार्पण भावाने घडत जातील. सद्गुरूंनी सांगितले तसेच आणि तेवढेच करायचे असा भाव दृढ होत गेला तर त्यामुळे होणाऱ्या परमार्थाला स्वाभाविकच यश आहे, कीर्ती आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।